सकाळी सकाळी आज इतकी भूक लागली होती की चहा आणि टोस्ट मी 5 वाजता खायला घेतलं. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये चवळीची भाजी आणि भात आणि सॅलड खाल्लं. दुपारी आलेले होते मावशी काका. आज तिळगुळचे लाडू बनवायला घेतले, ज्यात शेंगदाणे पण मिक्स करणार होते. मस्त शेंगदाणे भाजून घेतले, तीळ भाजून घेतली आणि त्याची टरफलं काढून शेंगदाणे मस्त तिळीमध्ये एकत्र केले. त्यानंतर दुसरीकडे बनवायला घेतला गुळाचा पाक. गुळाचा पाक झाल्यावर तो एकजीव करून मम्मीने आणि मावशीने लाडू बांधायला घेतले. लाडू मम्मीला मी छोटे छोटेच वळायला लावले होते, कारण मग नंतर सगळ्यांना द्यायला ते सोयीस्कर असतात. सुपामध्ये टाकून ते मस्त घोळायचं काम पूजाने केलं आणि तिथल्या तिथे मी 4-5 लाडू तरी खाल्लेच, कारण मला फार आवडतात तिळगुळचे लाडू लहानपणापासूनच. इतके छान झाले होते आज तिळगुळचे लाडू की विचारायलाच नको. दुपारी लावला आम्ही बेबीचा फोटो रूममध्ये. त्याच्यानंतर संध्याकाळी आणली होती पप्पांनी दाबेली, जी की मला खूप आवडते. त्यानंतर नाशिकमधल्या मुलांचं रात्रीचं एकच काम असतं, संक्रांतीच्या आदल्या दिवशी पतंगींना मांजा बांधणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपासून जे गायब झालं ते संध्याकाळीच येणं. हेच काम ओम करत होता. बाय बाय.